आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीनिमित्त भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचं आयोजन. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रम ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या अनुष्ठानाचं आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसंच समन्वय प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. या कार्यक्रमास ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसंच ठाणे जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुण्यातील केशव शंखनाद पथकाच्या मंगल शंखनादानं अनुष्ठानाची सुरुवात झाली. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीनं लघुरुद्र अनुष्ठानाचा प्रारंभ करण्यात आला. या महायज्ञात तब्बल 151 जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केलं. वाल्मिकी, मातंग, बौद्ध, आदिवासी, पारधी, खाटीक, मुस्लिम चर्मकार, विश्वकर्मा आदी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाज घटकांचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतर केलेल्या 4 जोडप्यांनीही या अनुष्ठानात सहभाग घेतला. तसंच ओरिसा, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातूनही भाविकांनी महायज्ञात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला. विविध धर्म, समाज घटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यात एकवटले, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. अनुष्ठानात सहभागी सर्व जोडप्यांचा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सन्मान करत स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. संध्याकाळी महाशिवरात्रीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. उत्तर भारतीय कलाकारांनी सादर केलेलं शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली आणि या कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी महाशिवरात्रीचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा आणि समन्वयाचा संदेश देणारा असल्याचं सांगितलं. समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मतेसाठी असे उपक्रम पुढेही सातत्यानं राबवले जातील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आचार्य जी आशिष कुमार जानी यांनी पौराहित्य करत संपूर्ण विधीपूर्वक संपन्न केला. आयोजन यशस्वी करण्यासाठी समन्वय प्रतिष्ठानचे रवी काळे, सहकारी तसंच भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजिका अश्विनी पटवर्धन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.